नमस्कार मंडळी. आजची प्रसन्न सकाळ. लवकर आवरून रांगोळी काढली. आज आषाढी एकादशी. हा दिवस धार्मिक आणि आध्यात्मिकदृष्ट्या महत्त्वाचा मानण्यात येतो. या दिवशी देव निद्रिस्त होतात अशी समजूत आहे. पंढरपूरचा विठोबा अवघ्या महाराष्ट्राचं दैवत आहे. भारतात असताना 2 वेळा मुलांना घेऊन पंढरपूरला गेले होते. सकाळी डोळे मिटून मनाने मंदिरात विठोबाचे दर्शन घेऊन आले. देवघरातील पितळेची विठ्ठल रुक्माईची मूर्ती पंढरपूरवरूनच आणलेली आहे. विठोबाची मनोभावे पूजा केली. विठोबाला तुळस वाहिली. कृष्णाची पूजा केली. विष्णू सहस्रनाम म्हटलं. नैवेद्य दाखवला. सगळ्यांनी मिळून आरती केली. आषाढी एकादशीच्या व्रतामध्ये सर्व देवतांचे तेज एकवटलेले असते असा समज आहे. म्हणून आषाढी एकादशीच्या व्रताला अनन्यसाधारण महत्त्व आहे. पंढरपूरमध्ये विठ्ठल नामाचा नामघोष करत अनेक वारकरी पायी भक्तिभावाने येऊन पोहोचतात. या दिवशी शेगाव येथून पूर्णब्रह्म श्री संत गजानन महाराजांची, आळंदीहून ज्ञानेश्वरांची, देहूहून तुकारामांची, त्र्यंबकेश्वराहून निवृत्तीनाथांची, पैठणहून एकनाथांची आणि उत्तर भारतातून कबीरांची पालखी येते. एकादशीला वारकरी संप्रदाय वारी घेऊन पंढरपुरात येण्याची परंपरा 800 वर्षापेक्षाही अधिक काळापासून सुरू आहे. विठोबा हे विष्णुदेवाचं रूप आहे. विठुरायाची मूर्ती स्वयंभू अशी वालुकामय शिलेची आहे. दगडी विटेवरी उभी असलेली ही मूर्ती आहे. पंढरीरायाच्या या सावळ्या परब्रह्माची विविध काळात विविध नावांनी उपासना केलेली आहे. पंढरीनाथ, विठाई, विठुमाऊली, पांडुरंग, पंढरीराया, हरी. भीमातीर म्हणजे दुसरी द्वारकाच आहे. भगवान श्रीकृष्ण विठ्ठल रूपात कटीवर हात ठेवून भक्तांसाठी युगे 28 अजूनही उभे आहेत. आम्ही संध्याकाळी मंदिरात गेलो. तिकडे आज भजन संध्या होती. सगळ्यांनी भजनं म्हटली, देवाची आरती केली. आईने सुद्धा इकडे विठोबाचं भजन म्हटलं आणि अशा प्रकारे आम्ही आजचा दिवस छान घालवला. धन्यवाद.